सोलापूर येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय सध्या मरियाई चौक दमाणीनगर कामगार कल्याण मंडळ कार्यालय येथे स्थित आहे। वास्तविक हे कार्यालय कामगार वसाहतीपासून 6 किलोमीटर अंतरावर आहे। या कार्यालयाला कार्यालयीन कामकाजासाठी जाणे कामगारांना जिकिरीचे व खर्चिक आहे। सरकारच्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजना, नोंदणी तसेच कामगार कायद्याची अंमलबजावणी, कामगारांच्या तक्रारी, औद्योगिक कलह अशा वेगवेगळ्या कामगारांशी निगडीत कामासाठी कार्यालयाला जाणे क्रमप्राप्त व अपरिहार्य असते। परंतु संघटित असंघटित कामगार, घरेलू कामगार, बांधकाम कामगार, यंत्रमाग कामगार, विडी कामगार, रेडीमेड व शिलाई कामगार यातील बहुतांश कामगार हे अशिक्षित अर्धशिक्षित असल्यामुळे त्यांना कार्यालयाशी संपर्क करणे अवघड असते। अशात सदरचे कार्यालय शहरापासून जवळपास 15 किलोमीटर अंतरावर स्थलांतर करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय यांच्यामार्फत मिळालेली आहे। यामुळे कामगारांची व वेगवेगळ्या कामगार संघटना यांना देखील कार्यालयीन कामकाजासाठी गैरसोय होणार आहे। याची नोंद घेऊन स्थलांतर रोखले पाहिजे यासंबंधी राज्य कामगार आयुक्त यांना निवेदन सादर केले असून यासंबंधी योग्य निर्णय घेण्यात यावे, अन्यथा आक्रमक घ्यावे लागेल अशी भूमिका ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर अशी प्रतिक्रिया व्यक्त केली। सोमवार दिनांक 1 जुलै रोजी सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांना C2च्या वतीने निवेदन देण्यात आले। यावेळी ॲडव्होकेट अनिल वासम, अमित मंचले यांची उपस्थिती होती। सदर निवेदनात म्हटले आहे की सध्या स्थित दमाणीनगर कामगार कल्याणकारी मंडळ येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय MIDC चिंचोळी येथे स्थलांतरित न करता त्या ठिकाणी सुरळीत चालू ठेवावे अथवा कामगारांच्या वस्तीजवळ किंवा नुकतेच माननीय जिल्हाधिकारी यांचे जिल्हा परिषद येथून अन्यत्र स्थलांतरित झाल्याने सदरची ती इमारत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयास शासन स्तरावर प्रयत्न केल्यास उपलब्ध होईल, जेणेकरून कामगारांना सहज सुकर कार्यालयीन कामकाजाची सेवा उपलब्ध होईल। याची गांभीर्याने नोंद घ्यावी ही विनम्र विनंती।